आता 3 वर्षापूर्वी गुणवंत सदावर्ते आणि एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना एक आमिष दाखवलं, तुम्हाला 7वा वेतन आयोग लागू करून घ्यायचा आहे आणि सरकार असं तसं आपल्याला हे करणार नाही जोपर्यंत आपण संप करणार नाही. आता एका अपेक्षेने जी अनेक वर्षाची कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये इच्छा होती, तर बाकी आपल्या सगळ्या युनियनच्या नेतृत्वाला बाजूला ठेवून कर्मचारी सदावर्तेंबरोबर गेले की त्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण आपल्याला सगळ्याला कल्पना आहे. आणि त्या ठिकाणी सदावर्तेची युनियनला यश तर आलं नाही, 7वा वेतन आयोग मिळाला नाही, परंतु फार मोठी संख्या त्यांच्याबरोबर सवाद संख्या त्यांच्याबरोबर राहिली. आणि त्याच वेळेला एस टी बँक जी कर्मचाऱ्यांची बँक आहे त्यांची निवडणूक लागली आणि त्या निवडणुकीमध्ये त्या एकजुटीचा फायदा गुणवंत सदावर्तेंना मिळाला, म्हणजे त्यांच्या पॅनलला भरघोस यश मिळालं आणि संपूर्ण 18 जे काही असतात संचालक ते निवडून आले. खऱ्या अर्थाने त्या बँकेची पद्धत अशी आहे, ती चालवणाऱ्या पगारदारांची बँक आहे. त्या ठिकाणी 18 हे निवडून आलेले डायरेक्टर, एक पदसिद्ध म्हणून अध्यक्ष असतात, ते एस टी महामंडळाचे अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर हे अध्यक्ष बँकेचे असतात. त्यांच्या जोडीला आणखी 2 डायरेक्टर असतात. असे 21 जणांचं बोर्ड आहे. पहिल्या दिवसापासून त्यांनी जी कार्यपद्धती ठेवली ती बँकेच्या पद्धतीच्या पलीकडे जाऊन वैयक्तिक एखादी संस्था चालवावी अशा प्रकारे कारभार सुरू केला. हम करेसो या पद्धतीने कारभार सुरू केला आणि उद्देश त्यांचा एकच होता, एक आर्थिक संस्था मोठी आपल्या ताब्यात मिळालेली आहे, 80 ते 86 हजार कर्मचाऱ्यांची बँक आणि महाराष्ट्रभर विखुरलेली बँक, 50 शाखा आणि 11 एक्सटेन्शन काउंटर, अशी एक मोठी बँक आहे, उलाढाल मोठी आहे. आणि त्या इथून त्यांनी कामकाज सुरू केलं. जे पदसिद्ध अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा मिटिंगला न बोलवता किंवा इतर अधिकाऱ्यांना न बोलवता त्या ठिकाणी आपणच मिटिंग बोलायचा, आपलाच अध्यक्ष निवडायचा, आपणच अजेंडा तयार करायचा आणि आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी निर्णय लावून घ्यायचे, ज्यामध्ये भ्रष्टाचाराचे खूप प्रकारचे व्यवहार झालेले आहेत. 16 कोटी 22 कोटी विविध कारणास्तव ब्रँचेसचं रिन्युएशन करायचं म्हणून 22 कोटी, कुठलं टेंडर नाही, काही नाही, ऑलरेडी ते विड्रॉ केले. 16 कोटीसुद्धा अशाच प्रकारे कॉम्प्युटरच्या नावावर त्या ठिकाणी ती विड्रॉ केले गेले. असे अनेक प्रकारचे आजपर्यंत कमीत कमी 100 कोटीहून अधिक प्रकारचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे. कुठल्याही नियमाची त्या ठिकाणी अंमलबजावणी झालेली नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही युनियन म्हणून आणि हे डायरेक्टर स्वतःच्यासुद्धा याच्या पद्धतीने पत्रव्यवहार रिझर्व्ह बँकेला करत होते, सहकार खात्याला करत होते, सहकार मंत्र्यांना करत होते. आम्ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला. मध्ये जसं आम्ही अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ज्या चुका घडत होत्या त्या रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी ते बोर्ड डिझॉल्व केलं होतं आणि त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बोर्ड आणलेलं होतं किंवा आणलेलं आहे अजून. आमची अपेक्षा होती की हे जे भ्रष्ट आहेत त्यांना बाजूला करावं, चांगले डायरेक्टर काम करत आहेत त्यांना काम करायला द्यावं, परंतु तसं काही घडलं नाही. ते करत गेले. रिझर्व्ह बँकेला आम्ही कळवत गेलो, सहकार खात्याला कळवत गेलो, बँक व्यवस्थापनाला कळवत गेलो. या सगळ्यांना कळवल्यानंतरही कुठल्या प्रकारची कोणी कारवाई केली नाही. हे खऱ्या अर्थाने दुर्दैवी भाग आहे. परंतु त्यातून आम्ही त्या ठिकाणी मागे हटलो नाही, सातत्याने हा प्रयत्न करत राहिलो. आता त्यामध्ये त्याने एक केलं की ज्या डायरेक्टरनं हे पटलं नाही त्याचं वागणं, ते बाजूला झाले. सुरुवातीला त्यांची संख्या आमच्याबरोबर 8 होती, मग ती 9 झाली, 9चे पुन्हा 8 झाले, असे काय अनेक प्रकार झाले. परंतु एक दिवस असा आला की शेवटी आम्हाला बरेचसे प्रयत्न करायला केले, त्याच्यामध्ये मी जाणार नाही, म्हणजे अंडरग्राऊंड करणं म्हणतात ना, हे प्रकार झाले. का तर तो काही कुठल्या प्रकारची दादागिरी करून, कोणाला आमिष दाखवून, मध्ये कोणाला गाडी द्यायचं आमिष दाखवून, हे अनेक प्रकार त्यांनी करोड रुपये याच्यावर खर्च करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना दिले पण. आणि म्हणून अनेक दिवस ती मेजॉरिटी होत नव्हती, म्हणजे 2.5 वर्ष झालं मेजॉरिटी होत नव्हती. ते आता ह्या आठवड्यामध्ये ती मेजॉरिटी झाली. कारण काही डायरेक्टरना आम्ही सातत्याने बरोबर ठेवलं, त्यांना पण ती चीड होती, त्यांना पण तो राग होता. जे काय घडतं आहे
ते बरोबर घडत नाही आणि या मंडळींना बरोबर आहे त्यांच्याशी दादागिरी करणं आपल्या मुठीमध्ये कसे राहतील यासाठी सगळे प्रयत्न केले जात होते आणि म्हणून ते बिचारे कोणी डायरेक्टर असतील जरी पटत नसलं तर त्यांच्याबरोबर होते. पण आता काय झालं आणखी 1-2 डायरेक्टर आमच्याबरोबर आले आणि आज 10 डायरेक्टर वर्सेस 8 डायरेक्टर अशी आजची परिस्थिती आहे. 10 डायरेक्टर आल्या एक यशस्वी मीटिंग झाली. त्यामध्ये प्रामुख्याने महामंडळाचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, जे या बँकेचे अध्यक्ष आहेत कुशेकर यांच्याशी अनेक वेळा आम्ही चर्चा केली. माननीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री आमचे एकनाथजी शिंदे यांनी त्यांना अनेक वेळा समजावलं, तुम्हाला तुमचे अधिकार वापरावे लागतील, चुकीच्या गोष्टी थांबाव्या लागतील, बोर्ड मिटिंग तुमच्या सल्ल्यासर होता कामा नये. परंतु त्यांना तिकडची जास्त भीती होती किंवा देण्याघेण्याची व्यवहार असण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी प्रत्येक वेळी टाळाटाळ केली आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा फायदा त्यांना मिळत गेला. आता मात्र ह्या वेळेनं प्रताप सरनाईक जे आपल्या महामंडळाचे परिवहन खात्याचे मंत्री आहेत त्यांनी अतिशय मनावर घेतलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, तुला ही मीटिंग अटेंड करावी लागेल, तुझ्या सहीने त्या ठिकाणी अजेंडाने काढावा लागेल. कारण यापूर्वी अनेक मिटिंगा अशा झाल्या, अजेंडा काढला जायचा, त्यांच्या मर्जीने काढला जायचा, त्या ठिकाणी अध्यक्षाला बोलवलं जायचं नाही, उपाध्यक्षाला बोलवलं जायचं नाही आणि आपल्या मर्जीचे निर्णय करून घेतले जायचे. कोरम कधी असायचं नाही. इव्हन या बँकेची एक जनरल बॉडी झाली जी नियमाने घ्यावी लागते. त्या ठिकाणी नोटीस काढली गेली. त्या नोटीसला त्याने नोटीस काढल्यानंतर ही मीटिंग मला वाटतं मुंबईच्या बाहेर पुसदला ठेवली. आता त्या ठिकाणी काही लोक गेली, काही लोक जाऊ शकले नाही, पोचू शकली नाहीत. तरीसुद्धा त्यांनी मिटिंगची वेळ 11ची होती. 10 वाजता मिटिंग त्या ठिकाणी सुरू केली आणि आपल्याला पाहिजे तसे निर्णय केले, त्याच्यावर ऑब्जेक्शन केली, त्याच्यावर कोर्ट कचेऱ्या केल्या. अवाजवी भरती, मला वाटलं त्या ठिकाणी याला भरती करायची आहे, त्याला भरती करायची आहे, भरतीचे मोठ्या रक्कमा होत्या. आता प्रत्यक्ष आपल्या हातामध्ये रकमाचा पुरावा नाही, परंतु रकमा घेऊन भरती केली एवढं सत्य आहे. कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन म्हणून आम्ही त्याला कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आदेश आणला, तरी भरती केली आणि स्थगिती आदेश कोर्टाचा असताना भरती केली म्हणून कंटेम्प्ट म्हणून कोर्टामध्ये आम्ही गेलो, तरी त्याला जुमानलं नाही आणि त्याने आणखी भरती आजपर्यंत चालू ठेवली. त्या भरतीमध्ये कमीत कमी शेकडो कोटी रुपये त्यांनी कमवलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे व्यवहार केलेले आहेत आणि त्यांची भाषा जर आपण पाहिली, माननीय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आत्ताचे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्यावर खालच्या दर्जामध्ये त्यांनी टीका केलेली आहे. काल परवा त्यांनी प्रताप सरनाईक यामध्ये पुढाकार घेत आहेत आणि हे खऱ्या अर्थाने मेजॉरिटी करून आणलेली आहे आणि चांगले निर्णय घेतलेले आहेत. हे त्याला आवडलं नाही, परंतु काही करू शकत नाही. परंतु त्याची नेहमीची खालच्या भाषा आपण पाहतो की असं म्हणायला हरकत नाही की एक पिसाळीला कुत्रा असतो, मग त्याला कळत नाही आपण कुणाला चावतो आहे. कुत्रा कुत्र्याला चावतो, माणसालाही चावतो, मोठा आणि छोटा बघत नाही. त्या प्रकारे आज त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. अतिशय खालच्या भाषेमध्ये बोलायचं व तो कुठल्या पदावरचा माणूस आहे याचा विचार करायचा नाही. आणि म्हणून हे 2 नंबर मी माझाही त्यामध्ये नंबर लावलेला आहे. खालच्या भाषेमध्ये माझ्याविषयी अनेक वेळा बोललेला आहे. आम्ही आता पण टाळत गेलो, कारण आम्हाला काही करून ही मेजॉरिटी घडवायची होती आणि बँक पुन्हा एकदा पूर्वस्थितीमध्ये आणायची होती. त्या उद्देशाने आम्ही सगळ्यांनी मिळून हा सातत्याने प्रयोग केला आणि आज ही पत्रकार परिषद घेण्याचं कारण इव्हन आमच्या ह्या डायरेक्टर मंडळीने आपापल्या जिल्ह्यामध्ये मोठे परिवर्तन झालं. या बँकेमध्ये जे चाललेलं होतं याचं परिवर्तन झालेलं आहे आणि आता खऱ्या अर्थाने आपली बँक, कारण कर्मचाऱ्याला कुठल्या प्रकारचं कर्ज घेता येतो, तिची कर्जासाठी कर्मचारी तिचे मेंबर होतात आणि तरीसुद्धा की त्यांनी कर्ज लोन व्यवहार बंद आहेत. इव्हन 5 लाखाचं कर्ज किंवा 5,000चं कर्ज, आता लग्न सराईचे दिवस आहेत, मुल्या मुलीची लग्नाला आपल्याला पैसे मिळावेत ही सभासदांची कायदेशीर हक्क आहे आणि तो त्यांना कसं ते वाटतं की आपल्याला मिळालं पाहिजे, ते त्यांना मिळत नाही. आजारपणे मिळत नाहीत. आजारपणामध्ये ज्या वेळेला त्यांना पैशाची गरज असते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी आपण बँक निर्माण करतो, ज्यासाठी आपण तिचे सभासद झालेले आहोत. आपले स्वतःचे शेअर कॅपिटल त्याच्यामध्ये आहेत आणि अशा मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या मोठ्या 11 बँका आहेत. हीच एक जगावेगळी बँक, पूर्वी सगळ्यात चांगली बँक असलेली, आज अशा प्रकारची देशोधडी लावलेली आहे. अशा प्रकारची वस्तुस्थिती आपल्याला बघायला मिळते. आज खऱ्या अर्थाने
की कर्मचारी एवढे हताश आहेत. आता ज्या वेळेला आम्ही अनेक वेळा कर्मचाऱ्यांना अप्रोच होतो त्यावेळेस त्यांचं म्हणणं काही करा आणि हा जो राक्षस आहे याला प्रतिबंध करा. आता जोपर्यंत आमची मेजॉरिटी होत नाही तोपर्यंत आम्हाला काय करता येत नव्हतं, परंतु आता मेजॉरिटी झालेली आहे आणि मला वाटतं ती मेजॉरिटी आमची टिकेल. कदाचित त्याच्यामध्ये आणखी वाढ होईल, कारण लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण होईल. जे डायरेक्टर त्यांच्याबरोबर आहेत आणि तिथं त्यांना जी वागणूक मिळते ना ती गुलामाची वागणूक मिळते. आता असलेल्यापैकी आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना काही लोकांनी ती अनुभवलेली आहे. किंबहुना एकतर आपल्याला स्वातंत्र्य कुठलं नाही, बँकेची ज्यासाठी आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे त्या बँकेची वाताहत लावलेली आहे. हे न पटल्यामुळे आता ही लोकं आज मेजॉरिटीमध्ये आलेली आहेत आणि आजची परिस्थिती चांगली सुधारलेली आहे. बँकेचा खऱ्या अर्थाने कारभार सुरू झालेला आहे हे कळल्यानंतर याबरोबर आमच्या बँकेचे कर्मचाऱ्यांच्यासुद्धा अनेकांना ट्रान्सफर इन्क्रिमेंट केलेले आहेत, अनेकांना टर्मिनेट केलेलं होतं, अनेकांना सस्पेंड केलेलं होतं. अवाजवी पगार जे त्यांनी लावलेले कर्मचारी आहेत त्यांना पगार जाहीर करायचा, इन्सेंटिव्ह जाहीर करायचा, बोनस जाहीर करायचा आणि त्यातले 10% ठेवायचे, 90% आपण काढून घ्यायचे. असे अनेक प्रकार म्हणजे त्यांच्या मर्जीवर 10%, 20% ठेवायचे, बाकीचे काढून घ्यायचे. म्हणजे गैरव्यवहाराला कुठलीच सीमा राहिलेली नाही. आता तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे, आम्ही मुंबईतल्या सगळ्या बँका, कोऑपरेटिव्ह बँकांचं नेतृत्व करतो. 10 जिल्ह्यामध्ये ज्या बँका तिथं करतो तिथं कुठेही हा प्रकार नाही. तो प्रकार ह्या एस.टी. बँकेमध्ये अनुभवला आणि म्हणून युनियन म्हणून आम्ही याच्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजवायचा प्रयत्न केला. आमच्या विश्वासावर या मंडळीने आम्हाला साथ दिली, कारण त्यांच्यासाठीच खऱ्याने आम्ही लढत होतो. पर्यायानं आमच्याही बँकेच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळायला हवा होता, त्यांच्यावर कारवाया थांबायला होत्या. आता मला लगेच काही लोकांनी सांगितले, साहेब आपली कारवाई थांबली आहे, आपल्याला इनकन्व्हिनियंट केलं, ट्रान्सफर आमची कन्व्हिनियंट झालेली आहे, आम्हाला सस्पेंड केलं, आम्हाला आता परत बँकेत घेतलेलं आहे, कुणाला टर्मिनेट केलं. आज या एकजुटीचा फायदा काय होतो, चांगली माणसं एकत्र आल्यानंतर काय होतं, हा त्याचा एक आपल्याला सदृश्य स्वरूपामध्ये परिणाम बघायला मिळतो आहे. आणि भविष्यामध्ये सुद्धा आम्ही आणि 10 मंडळी आज आमच्याबरोबर आहेत. आली 11, आली 12, 18 तरी आनंद आहे. परंतु ही लोकं आमच्याबरोबर फर्म राहतील आणि यापुढे बँकेचा कारभार सुरू होईल. एक नालायक माणसाला कुठेतरी धडा शिकवला जाईल, पण एवढ्यावर आम्ही थांबणार नाही. त्याने केलेले सगळे जे गैरव्यवहार आहे त्याच्या आमच्याकडे श्वेतपत्रिका आहे आणि हे काय याला म्हणतो आपण पेन ड्राईव्ह आहे, ज्याच्यामध्ये सगळे त्याचे व्यवहार, म्हणजे चांगला व्यवहार एकही नाही, पण जेवढे पैशाचे आर्थिक व्यवहार असतील, कुणाशी काय बोलला आहे, कुणाबरोबर काय व्यवहार केलेला आहे, हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि ते आम्हाला एक्सपोज करावं लागेल. आज चौकशासाठी रिझर्व्ह बँक, सहकार खातं, आपल्या सहकार मंत्री यांच्याकडे सगळ्या गोष्टी आमच्या गेलेल्या आहेत. सगळ्यांना पटतं, परंतु कारवाई का झाली नाही याचं एक गूढ आहे आणि ते गूढ आम्हाला माहिती आहे, पण आज मी काय बोलणार नाही. जसं पेनड्राईव्हमध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी आम्ही उघड करणार आहोत, 1 बाय 1 कारवाई करणार आहोत आणि निश्चित एका गलिच्छ आणि नालायक माणसाला धडा शिकवणार आहोत, हे मात्र निश्चित. नाही, तसं पण नाही आहे. काय एक पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे की एस.टी. महामंडळामध्ये अनेक युनियन आहेत एस.टी. कामगारांची. आता त्यामध्ये आमची पण एक युनियन आहे, शिवपरिवहन कामगार सेना म्हणून आमची युनियन आहे. पण त्या युनियन आणि ह्या युनियनमध्ये एक फरक आहे. त्या सगळ्या युनियनलाही असं वाटतं यांनी, कारण ह्या सगळ्यांची मिळून बँक आहे, 86,000 ज्या कर्मचाऱ्यांची बँक आहे, त्यांचं नेतृत्व ह्या वेगवेगळ्या युनियन करत आहेत. आणि ज्या उद्देशाने बँक स्थापन झाली तो सफल होत नाही, त्या बँकेत भ्रष्टाचार झालेला आहे याची चीड सगळ्या युनियनला आहे. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आहे की नाही मला माहिती नाही, असेल बहुतेक नाहीच आहे. आणि म्हणून तो भाजप वर्सेस शिवसेना किंवा इतर युनियन असं नाही, किंवा आम्ही किंवा अन्य युनियन याच्यामध्ये आमचा संघर्ष नाही. पण आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे, कृती समिती म्हणून सगळ्या युनियनची. जे कॉमन प्रश्न असाल, पगार, एस.टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगारवाढीचा विषय असेल, सेवा सुविधांचा प्रश्न असेल, या सगळ्या गोष्टीसाठी एक आम्ही ती कमिटी निर्माण केली. 2 वेळा आम्हाला रिझल्ट मिळाला, जे मागे 6,500 रुपये माननीय शिंदेसाहेबांच्या माध्यमातून
डिक्लेअर केले होते त्यासाठी दुसरी मिटिंग झाली, तेही लोकांना दिले गेले. आता मध्ये पगार थांबला होता त्यासाठी काही पैसे दिले गेले आणि रेग्युलर पगार कसा होईल हा सातत्याने आमच्या शिंदेसाहेबांच्या आणि यांच्या माध्यमातून, प्रताप सरनाईकांच्या माध्यमातून होतो आहे. म्हणजे सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यावर आणि इतर युनियनला पण ते मान्य आहे की हे सत्तेमध्ये आहेत, परंतु फायदा आपल्याला सगळ्याला मिळतो आहे. ज्यावेळी पगार वाढ होते, इव्हन आम्ही सगळ्यांना विश्वासात घेत असतो. जे युनियनचे सगळे प्रतिनिधी आहेत त्यांच्याबरोबर ह्या चर्चा होतात आणि त्या माध्यमातून जे एस टी महामंडळ कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लागतात. हा प्रश्नच खऱ्या अर्थात प्रलंबित होता आणि कशामुळे होता तो तुम्हाला लक्षात आणून द्यायचा प्रयत्न केला आहे. आता तो सुद्धा सुरळीत होईल आणि बँक चांगली चालेल आणि सभासदांना योग्य ते कर्ज योग्य वेळी मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.